जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यस्रोत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा। या कलियुगावर मात करण्यासाठी आपले विचारधारा, विचार प्रणाली, अध्यात्मातली उंची, स्वतःचे विचाराचा स्वर, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं ही काळाची गरज आहे। आपण साधना खूप करतो, खूप उपासना करतो, ग्रंथ पारायण, वैकल्य, जे जे कोणी काय काय सांगितले ते करत राहतो। एवढं करूनही माणसाला असं वाटतं की मला अपेक्षित काय मिळालं नाही, मला जे हवं होतं तेच चुकलं, मी ज्या दिशेने प्रवास करत होतो ती दिशा वेगळीच मार्गाने घेऊन गेली। ते नंतर आपण अनेक कारणं स्वतःला समजावून स्वतःची थोडीशी शांतता करण्याचा प्रयत्न आपण करत असतो। ह्याच्या पलीकडे काय आपण करू शकत नाही। पण ह्याचं मूळ कारण काय, यावर मात्र आपलं लक्ष नसतो। मूळ हेतू काय, मूळ उद्देश काय, आपल्याला काय हवं होतं आणि काय नको होतं हे सुरुवातीला कळलेलं नसतं। म्हणून आपण हव्याशा पोटी असेल की कमी वेळेत जास्त पुण्य मिळा, ते पुण्याच्या आड दडलेला छिपा रुस्तुम जो लोभ असतो, तो लोभ पुण्याला असं ढकलतो बाजूला आणि लोभ पुढे येतो आपल्यासमोर। साधना करत असताना, पूजा करत असताना, दानधर्म करत असताना, शुद्ध कर्म करत असताना हे लोभ पुढे येतो। आणि लोभ अगदी जशी आपण तंबाखू चघळतो तोंडामध्ये धरून, तिची लाळ गिळत असतो, लाचार होतो, तसं त्या लोभापोटी आपण लाचार होतो आणि आपल्या साधनेला त्याच्या चरणावर ठेवतो आणि त्या मार्गाने प्रवास करतो। म्हणून आपल्याला इच्छित ठिकाणी जाता येत नाही, जे हवं ते आपल्याला मिळत नाही, जे नको तेच मिळतं। मला कारणीभूत कोण? याला कारणीभूत आपणच आहोत, आपणच कारणीभूत आहोत। आपण साधना करत असताना आपल्या विचाराची उंची किती असावी, आपल्या स्थानी असलेले हार्मोन्स, ज्या गट्स म्हणतो आपण, ज्या ईश्वराने दिलेल्या लहरी स्वीकारण्यासाठी आपण पात्र आहोत का? पात्र नसेल तर आपण काय केलं पाहिजे?
याकडं मात्र आपण लक्ष देत नाही. खूप साधना करतो, 40 वर्ष 50 वर्ष आयुष्याच्या वाऱ्या केल्या, 40-50 वर्ष गुरुचरित्राचं पारायण केलं, अगदी निरंकार केला, कठोर तपस्या कठोर साधना केली, आपण खूप मोठी कठोर केली, तरी नाही तरी आपण एवढी मोठी साधना जरी केली, एवढं मोठं जरी आपण उपासना जरी केली, तरी आपण मनाने कमजोर का होतो ह्याचा शोध आपण घेतला नाही आणि घेत नाही. म्हणून आपल्याला कशाला गेला असतो तुला एवढी साधनेचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. बघा, थोडंसं विचार करा. आपण देवापुढे बसतो, जेव्हा देवापुढे बसतो तेव्हा पूजेला लागतो. पूजेला लागल्यानंतर पुण्याच्या आड दडलेला लोभ आपल्या समोर येतो आणि लोभ आपल्याला बळी पडतो आणि आपण त्याचा अहंकार, त्याच्या आहारी जातो. मग याच्यासाठी काय करायचं हेच कोणाच्या लक्षात येत नाही. आपण महाभारतातलं उदाहरण घेतलं. महाभारतामध्ये जेव्हा युद्धाचा वेळ आला, युद्ध सुरुवात होणार, त्यावेळेस रथसारथी श्रीकृष्णाने अर्जुनाला घेऊन येत असताना एका ठिकाणी थांबले होते. आणि तेव्हा अर्जुन म्हणाला की थोडंसं रथ मध्यभागी जाऊ दे, की कुणीकडे कोण कोण आहे, किती सैन्य आहे, मला जर बघू दे. मग रथ मध्ये गेला. मी माझ्या भाषेत समजाल अशा भाषेत मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. रथ मध्ये गेल्यानंतर सगळीकडे अर्जुनाने पाहिला, धनुष्यबाणामध्ये सगळ्यात पारंगत असलेला अर्जुन जेव्हा सगळीकडे नजर टाकल्यानंतर त्याचं कर्तव्य जे काय आहे ते कर्तव्य न करता तो क्षुद्र विचाराकडे आला, हलक्या विचाराकडे आला. आणि तो अर्जुनाला म्हणाला, कृष्णाला म्हणाला, अर्जुन की मला युद्ध करायचं नाही, मला युद्ध करायचं नाही. माझे नातेवाईक आहेत सगळे, दोन्हीकडे तेच आहेत, मला रणांगण सोडून पळून जायचं आहे. हे त्याचं मन त्याला सांगायला लागलं. तेव्हा त्याच्या मनाची उंची वाढवण्यासाठी हे कुचके, नासके, हलके हे विचार काढण्यासाठी तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये एका सद्गुरूंची गरज असते. आपण सद्गुरू करत नाही म्हणून आपण यशस्वी होत नाही, साधनेमध्ये यशस्वी होत नाही. कृष्णाने खूप वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगितलं. त्याच्या मनाची उंची वाढवण्यासाठी शेवटी त्यांनी सांगितलं की क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणं म्हणजे स्वर्गात जाणं, पळून जाणं म्हणजे नरकात जाणं. जर आपण साधना करत असताना, उपासना करत असताना, कुठलेही दान धर्म करत असताना, पुण्यकर्म करत असताना, एखाद्याला मदतीचा हात देत असताना मात्र तिथे मनातले विचार मात्र
वेगळेच आणतो, खूप वेगळे विचार आणतो. बघा तुम्ही आत्म्याला विचारा, तुमच्या मनाला विचारा. जेव्हा साधनेला बसतो तेव्हा मनाचा विचार करतो, मन तुम्हाला कुठंतरी फसवतं आणि द्विधा मनस्थितीत ठेवतं, द्विधा विचारात ठेवतं. मनाच्या पलीकडे जो दडला आहे, मनावर ज्याचं कंट्रोल आहे, ज्याचं कमांड आहे, अशा आत्म्याकडे आपण जात नाही, मनापर्यंतच थांबतो. अर्जुन मनापर्यंतच थांबला होता, म्हणून तो पुरुषार्थ करायला भेट होता, तिथेच थांबला होता. तो पुरुषार्थ करायला भेट होता. क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणं, तसं तुम्हा धर्म आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रपंच करायचं असताना परमार्थ म्हणजे इतरांना मदत करणं, यात परमार्थ आहे, लक्षात ठेवा. हे विसरून जातो. आप हित कसं आहे, माझं हित कशात आहे, माझे चोंचले कसे पुरवता येतील, याच्यासाठी जर साधना करत असताल तर तुमच्यासारखं कमजोर मनाचा कुणी नाही, तुमच्यासारख्या हलक्या मनाचा कुणी नाही. एखाद्याकडे कला असेल, तो कला जर तो सर्वापुढे मांडला नाही तर त्या कलेला शून्य किंमत. एखाद्याला गायन सुंदर असं कोकिळासारखा आवाज असेल, तो आवाज काढून इतरांचे मन शांती नाही केला तर त्याच्या आवाजाला किंमत नाही. एखाद्याचं रक्षण करण्याची क्षमता असेल, जर तो क्षमतेचं परिपूर्ण फायदा घेऊन तो क्षमता जर नाही दाखवला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आपण साधना करतो. साधना करत असताना मनामध्ये पुण्याच्या बाजूनं दडलेला अहंकार, लोभ, माया, ममता, द्वेष, मत्सर यांची बाजू आपण बघत नाही. हे आपले उद्रेक करतात, उन्मत्त होतात आणि आपल्यावर त्यांचा अंमल असतो. आपल्यावर ते पॉवरफुल आपल्यावर अंमल आणतात. का मी साधना केली, मला हे मिळालं पाहिजे, का मी साधना केली, माझं असं झालं पाहिजे, का मी साधना केली, मला ते मिळालंच पाहिजे, माझं झालंच पाहिजे. हे जे हट्ट धरतात हे अहंकार आहे. शेजारी बसलेला अहंकारच तुम्हाला संपून टाकतो. केलेल्या पुण्याचा क्षय होऊन जातो, काही पुण्य शिल्लक राहत नाही. म्हणून आपला रस्ता, मार्ग, आपण कुठे बसलो, कसे बसलो, कुठे साधना करतो, कुणासाठी करतो, जनहित करतो का आपहित करतो का कुटुंबासाठी करतो, याची बाजू परिपक्वतेनं मांडला नाही तर आपली दशा अशीच होणार. रामायणातली छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. रामायणामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र, माई सीता आणि लक्ष्मण जेव्हा परत येत होते लंकेवर विजय मिळवून, परत येत असताना लक्ष्मणाच्या मनामध्ये दूषित विचार आले, खूप दूषित विचार आले. क्षणभर लक्ष्मण विचार केले. ते लक्ष्मण म्हणायला लागला, अरे कारण नसताना मी वनवास केला, काय कारण नव्हतं माझं वनवास करायचा. उर्मिलेबरोबर मस्तपैकी प्रपंच केला असता, राज्य लुटला असता, राज सिंहासनावर मी असतो. हे सगळं असताना मी वनवास यांच्यासाठी का भोगला, हा मनामध्ये द्वेष निर्माण झाला. त्याची मनस्थिती पाहून प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, तू बेचैन आहेस, तू अस्वस्थ आहेस, तू घाबरलास, तुझ्या मनामध्ये हलके विचार आले, कमजोर मन झाला. लक्ष्मणाने डोळे मिटून मूक संमती दिली. तेव्हा डोळे मिटून मूक संमती दिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, जो जिथे आहेस तिथले मुठभर माती घे, बरोबर मुठभर माती घ्यायला सांगितलं, पदरात बांधायला सांगितलं आणि समुद्र ओलांडून ते आले, पुढे उत्तरेकडे निघाले. निघत असताना एका नदीमध्ये स्नान करायचं होतं.
नदीमध्ये स्नान करत असताना ती माती बाजूला ठेवावं लागेल. जेव्हा आपल्यापासून ती माती लांब झाली तेव्हा स्नानाला गेले, त्यानंतर तोच लक्ष्मण म्हणायला लागला, मी काय भाग्यवान आहे, काय भाग्यवान आहे. अरे देवाबरोबर मला स्नान करण्याची संधी मिळाली. तो स्नान केला, देवाचं चरण स्पर्श केला, नमस्कार केला. अन्याने जन्मातले सगळे दोष एका क्षणामध्ये नायनाट झाले. तो जो विचार केला होता ते विचार सुद्धा बाजूला गेले. आणि स्नान करून जेव्हा कपडे परिधान केले तेव्हा माती जवळ घेतली, तेव्हा परत विचार बदलले. परत त्याचे विचार बदलले. तो म्हणायला लागला, अरे कारण नसताना मी यांच्यासाठी वनवास भोगला. तेव्हा एका ठिकाणी स्थिरावल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हे तुझे दोष नाहीत, त्या मातीचे दोष आहेत. हे तुझे दोष नाही, ते मातीचे दोष आहेत. बाबांनो, तुमचा काही दोष नाही, पूर्वसंचिताचा दोष आहे. ते धुवून काढण्यासाठी आपल्याला साधना करायची असते. साधना मात्र आपण त्याच्यासाठी नाही करत. साधना आपण त्याच्यासाठी नाही करत. साधना वेगळ्याच विचारासाठी करतो, आपण वेगळ्या स्वार्थासाठी करतो. परमार्थासाठी जर साधना केला, जर विचार माती म्हणजे तुमचे डोक्यात जे घाण आहे ना, हे घाण साठलेलं बाजूला ठेवा. हे घाण साठलेलं जोपर्यंत बाजूला ठेवत नाही तोपर्यंत चांगले विचार तुमच्या डोक्यात शिरणार नाहीत आणि तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही, अजिबात होणार नाही. कितीही साधना करा, कितीही उपासना करा, कितीही दानधर्म करा. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ असा पाहिजे की परमार्थ करत असताना मनातले विचार हे जनहिताचे असावे. आप प्रगती नसावा, समाज प्रगती असावा, धर्म प्रगती असावा, धर्मासाठी असावा, कुटुंबासाठी असावा, रंजल्या गांजल्यासाठी असावा, आपल्याच घरात अज्ञानी लोकांना सज्ञान करण्यासाठी असावा. तर तो आपल्याला फळतो. आणि तुम्ही म्हणाल की त्यांच्यासाठी साधना करून आपलं काय, हा मोठा प्रश्न आहे. हाय तुमच्या डोक्यात असेल, सगळं खुलासा करतो. त्यांच्यासाठी केलं तर आपलं काय. अरे बाबांनो, त्यांच्यासाठी करण्यासाठी तुमचं हृदय ईश्वराने पवित्र केला. जर तुम्ही आप विचार केला, स्वतःचा विचार केला असता तर तो मातीचं गाठोडं तुमच्याजवळ राहिलं असतं. आणि तुम्ही स्वतःचा विचार न केल्यामुळं तो दुर्विचार बाजूला पडला, चांगला विचार तुमच्यात आला. आणि चांगल्या विचाराबरोबर चांगलं आयुष्य मिळालं, निरोगी आयुष्य मिळालं, आचार मिळाले, चांगले विचार मिळाले, संगत मिळाली, चांगल्या विचाराबरोबर चांगली बुद्धिमत्ता मिळाली. आणि तुमची उंची वाढता वाढता आयुष्य पण वाढला. हे सगळ्यात मोठं आहे. आप हितासाठी करत असेल, मातीचं गटोडं राहणार. आणि जनहित असेल, धर्महित असेल, समाजहित असेल, त्या ठिकाणी मातीचं गाठोडं बाजूला राहील. आणि चांगले विचार आपल्यात आल्यामुळं आपल्याकडनं देवाला काहीतरी समाजासाठी चांगलं करून घ्यायचं असेल तर आपल्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार देव. चांगल्या उंचीवर घेऊन जाणार, चांगल्या आसनावर घेऊन जाणार. तुम्हाला सशक्त केल्याशिवाय तुम्ही इतरांना सशक्त करू शकणार नाही. म्हणून पहिलं तुम्हाला धष्टपुष्ट करणार ईश्वर, तुम्हाला बलवान करणार, चांगले विचार देणार, तुमची उंची वाढवणार. तुमचं विचाराबरोबर तुमचं सुद्धा सगळं कीर्ती अपकीर्ती होणार नाही, तुमची कीर्ती होणार. ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे. जर तुमच्या डोक्यात तेच माती ठेवून घेत असाल तर तुमची प्रगती खुंटली, तुमचा विचार खुंटला, तुम्ही जिथे आहात तिथेच समाधानी. ह्याच्या पलीकडं काही मिळत नाही साधना करून. तुम्हाला एक छोटीशी अजून एक गोष्ट सांगतो. एक शिष्य, एक गुरुजी होते. तो लहानपणापासून 1 वर्षाचा असल्यापासून त्या गुरुजींची सेवा करायचा, सारखं त्यांच्या सेवेत असायचा, तरबेज असायचा. गुरुजींचं एक वैशिष्ट्य होतं, स्वहाताने अन्न शिजवणं, भिक्षा मागणं, 3च घरं भिक्षा मागणं, 3 घरातले जेवढे देतील तेवढे भिक्षा गोळा करणं आणि स्वतःच्या हाताने जेवण स्वयंपाक पाणी करून पूजा अर्चा करून ते प्रसाद घेणं आणि एका गावामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त राहणं नाही. तो खऱ्या साधूचे लक्षण.
हे करत असताना गेली 20 वर्षे तो हा सेवा करायचा. तारुण्यामध्ये आला तो 1 वर्षाचा मुलगा तारुण्यामध्ये आला. मग त्यांचं ठरलेले गावं होते किंवा या गावाला चैत्री पौर्णिमेला जायचं, या गावाला श्रावण महिन्यामध्ये जायचं, त्या गावाला अमुक दिवशी जायचं, त्या गावाला तमुक दिवशी जायचं, असं त्यांचे ठरलेले गाव असायचे. मग नेमकं पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्या दिवसामध्ये एका गावाला त्यांना जायचं होतं आणि मध्ये वडा होता. वडा असल्यानंतर थोडंसं पावसाळा दिवस म्हणजे एवढा नरम गरम होता. ते दोघंही जात असताना डोकं गाठोडं घेतले. दैनंदिन 4 भांडे असतील, काही कपडे असतील, ते आपलं दैनंदिन दोघंही बाचकं घ्यायचं आणि निघायचं. निघत असताना नेमकं एका ठिकाणी जात असताना अचानक मोठा पाऊस आला आणि आणि वडा भरून व्हायला लागला. वडा होता मोठासा आणि वड्याच्या पलीकडे तर जायचं होतं. 10 पावलं असतील, खूप झालं. वडा किती असू शकतो. मग ते साधून संध्याकाळ वेळ झाली, ते म्हणाले की 5 मिनिटात वडा ओसरल्यावर जाऊया. मग ते पावसाचा पाण्याचा अंदाज घ्यायचा. 2 पावलं आत जा, माघारी ये, पाण्याचा स्पीड बघायचा. असं करता करता कधी एकदा पलीकडे जाऊ. पलीकडचे लोक म्हणायला लागले, महाराज अहो कार्यक्रम सुरुवात होणार आहे, कार्यक्रमाची तयारी झाली, तुम्ही या ना. ते पलीकडनं सांगायचे, ते अलीकडनं म्हणायचे जरा थांबा 2 मिनटं. तो एरिया असा होता की त्या एरियामध्ये अगदी नाचलेले माणसं, दूषित माणसं, असे माणसं होते. आणि नवीन लग्न त्या गावामध्ये एका मुलाचं झालं होतं आणि त्याची जमीन अलीकडं होती. साधू जिथं बसले होते त्या बाजूला जमीन होती. ती नवीनच लग्न झालेली मुलगी, आपलं चला शेतात जाऊन येऊ, 4 मिरच्या घेऊ, 4 थोडंसं कढीपत्ता घेऊन जाऊ, 1-2 लिंबू घेऊन जाऊ, म्हणून ते अलीकडे आले आणि पावसामुळे ते पण अडकलेले होते. तीही त्या साधूंच्या आणि त्या शिष्याच्या आश्रयाने ती पण तिथे येऊन बसली. ती म्हणायला लागली पलीकडे जायचं आहे. आता पलीकडे तिला जाता येईना, यांना बी जाता येईना. पण ह्या भाग तरी चांगला नव्हता. भाग चांगला नव्हता. दारुडे होते, दारूची भट्टी असेल किंवा दारू विक्रेते असतील किंवा काय असेल ते चोर असतील, काय असतील. शेवटी साधू म्हणायला लागला आता थोडंसं पाणी कमी झालं, आपण जाऊया पलीकडं. मग साधूने गाठोडं डोक्याला बांधलं, त्या शिष्याला गाठोडं बांधलं, काष्टा जोरात घातला, मांडीपर्यंत यावं असं, आणि दोघंही एकमेकाचे हात धरून आत जाणार. तेवढ्यात ती माऊली म्हणाली, ती मुलगी म्हणाली, बाबा तुमच्या आश्रयाने मला पण पलीकडे येऊ द्या ना. मग ते साधू महाराज म्हणाले की छे असं शक्य होणार नाही आणि आम्ही काय महिलांना शिवत नाही. ठीक आहे. पण तिचा आत्मा साक्षी द्यायला लागला. ती म्हणायला लागली ह्या दोघांच्या आश्रयामुळे मी अलीकडे होते. आता ही पलीकडे गेले, संध्याकाळ झाला, माझं काय होऊ शकतं. मी नवीन या गावामध्ये, एक तर सासू नको म्हणत असताना मी आले. मग ते अनेक विचार तिच्या डोक्यामध्ये यायला लागले. साधू महाराजांना ती खूप विनंती केली, खूप विनवणी केली. साधू महाराज ऐकण्याच्या पलीकडे होते. साधू महाराजांनी ते ऐकलं नाही. शेवटी ती मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही जर ऐकत नसाल तर मी काष्टा आत्ता घालते आणि आता आत उडी मारते, तुमच्या समोर आत्महत्या करते. दुसऱ्याचं बळीचा बकरा होण्यापेक्षा तुमच्या समोर मी आत्महत्या करते. तेव्हा ते साधूंना थोडंसं हृदय थोडासा हळवं झालं आणि त्यांनी सहमती दिली की मी पुढे होतो, आमच्या शिष्याचा हात धरून तू मागणं ये. शिष्याने त्या मुलीचा हात धरला, साधूंचा हात त्या शिष्याने धरला. दोघंही खाली चाचपडत पाये हळूहळू आत चालले. जात असताना पाण्याचा एक लोंढ आला मोठा आणि पायाखालची त्या मुलीची वाळू सरकली. जशी वाळू सरकली ती मुलगी घाबरली आणि उलटी झाली. जशी उलटी झाली तसा शिष्य ओरडायला लागला. ते मुलीचं दुसरा हात धरता तो पण उलट झाला. हे दोघंही उलटे झाले. साधू महाराज तगडे होते, मजबूत होते. त्यांनी कशाचाही विचार केला नाही. एका क्षणामध्ये निर्णय घ्यायला, चांगले निर्णय घ्यायला खूप कमी वेळ लागतो आणि विचार करून जे निर्णय घेतो तो योग्य नसतो. त्या दोघांच्या मांडीत हात घातला. साधू महाराजांनी दोघांनाही खांद्यावर घेतला आणि पलीकडे नेऊन सोडला.
पलीकडे त्या मुलीचे नातेवाईक होते. नातेवाईकांनी त्याला छातीशी कवठाळलं, त्याला छातीवर दाबलं, तोंडात पाणी गेलेलं काढलं. हे सगळं झालं. मग ते दोघंही साधू आणि शिष्य कपडे बदलले आणि गेले पुढे. कार्यक्रम झाला व्यवस्थित. कार्यक्रम झाल्यानंतर आता दुसरा दिवस उजडला. दुसरा दिवस उजडल्यानंतर हा भिक्षेला गेला. भिक्षेला गेल्यानंतर ह्याच्या मनामध्ये विचार बदलले. विचार हलके झाले, खूप हलके झाले. तो म्हणा लागला, आमचे महाराज कोणाला शिवत नाहीत, ह्या मुलीच्या मांडीत हात घातलं, हे कसं शक्य? अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये घोळायला लागले. तो म्हणाला की मी आता विचारणार आमच्या गुरुजींना. म्हणलं हे कसलं तुमचं? विचारतो म्हणता म्हणता महिना गेला. कशाचं तरी याच्यामुळं असं विचारणार, काहीतरी विषय निघणार आणि तो तिथंच राहणार. असं करता करता 6 महिने गेले. पण त्याच्या डोक्यातला विचार गेला का हो? त्या शिष्याच्या डोक्यातला विचार गेला नाही गेला. साधूंच्या डोक्यात विचार होता का? अजिबात नाही. परत फिरता फिरता परत वर्ष झालं. वर्षभर तो विचारला नाही. विचारतो म्हणता म्हणता वर्ष कधी संपलं हे त्यालाही कळलं नाही. परत त्या ठिकाणी आले. ठरलेलं कार्यक्रम वर्षाचं होतं. त्या ठिकाणी आले. वड्याला पाणी नव्हता, वडा कोरडा होता. तिथं बसले आणि साधू महाराजांनी तिथं बसल्यानंतर एक क्षणभर बसल्यानंतर तर शिष्याने साधू महाराजाकडे विषय काढला. साधू महाराज, गुरुजी तुम्हाला मी 1 वर्ष झालं विचारावं म्हणतो. माझ्या डोक्यात तो विचार जात नाही आहे. तुम्ही कुठल्याही स्त्रीला स्पर्श 20 वर्षात माझ्यासमोर केला नाही. तो क्षण माझ्या डोळ्यासमोरनं जात नाही आणि त्यानंतरही तुम्ही स्पर्श कोणाला केलं नाही हेही माझ्या डोळ्याने मला माहीत आहे. पण तो क्षण माझ्या डोळ्यासमोरनं जात नाही. तेव्हा साधू महाराज म्हणाले, अरे काय डोक्यात ठेवला सांग ना. तेव्हा तो शिष्य म्हणाला, आपण दोघं इथं आलो. एक मुलगी होती. ती मुलगी, पाऊस होता, वडा भरलेला होता, जाता येत नव्हतं. ती मुलीने आपला आधार घेऊन जात असताना पायाखालची वाळू गेली. वाळू गेल्यावर ती उलटी झाली. मी उलटा झाला. आम्हा दोघांना तुम्ही मांडीत हात घालून खांद्यावर घेतला आणि त्या मुलीला कसं काय घेतला? गुरुजींनी कपाळाला हात मारला. ते म्हणाले, वर्षभर तुझ्या डोक्यात जर हे विचार असतील तर सत्संगाचे विचार कधी तुझ्या डोक्यात राहणार आहेत? चांगले विचार तुझ्या डोक्यात कधी राहणार आहेत सांग? तू आयुष्य नाही, अन्याने जन्म 84 लक्ष योनीमध्ये जन्माला गेलास तर असं विचार ठेवलास तरी तू कधी प्रगती होणार नाही. लक्षात ठेव, कधीही प्रगती होणार नाही. प्रसंगानुसार निर्णय क्षमता ज्याच्याकडे आहे, ज्याची उंची विचाराची उंच आहे, ईश्वरासारखा आहे, तोच मनुष्य म्हणून या कलियुगावर मात करू शकतो आणि तोच जगू शकतो. दुसरा कोणीही जगू शकणार नाही. तुम्ही कितीही साधना करा, कितीही उपासना करा, कितीही दानधर्म करा, किती काय वाटेल ते करा, पण तुमच्या विचाराची उंची वाढली पाहिजे. मन कमजोर असलेला कमजोर ठेवा. मनावर नियंत्रण आत्म्याचा ठेवा. आत्म्यावर नियंत्रण परमात्म्याचा ठेवा आणि परमात्म्याला जोडण्यासाठी ईश्वराचं स्मरण करा. बोला ओम नमः शिवाय.